नमस्कार. आज बनवणार आहे मी खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी. यात कोथिंबीरचा वापर मी अगदी जास्त प्रमाणात करणार आहे आणि यात मी मुगाची डाळ पण टाकलेली आहे, यामुळे ही अधिक पौष्टिक होणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून तिला कमीत कमी 1 तास तरी आपण भिजत घालणार आहोत. आणि आता सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यात मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 5-6 मी तिखट मिरची घेतलेली आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 1 चमच जिरे घेतलेलं आहे. याचं पाणी न घालता आपण जाडसर असं वाटण करून घेणार आहोत. आणि आपली डाळ आता भिजलेली आहे. डाळसुद्धा आपण वाटून घेणार आहोत. डाळ अगदी बारीक वाटायची नाही, थोडी जाडसर वाटायची आहे. आणि कोथिंबीर बघा, अशी गावरानी कोथिंबीर घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून पुसून बारीक कापून घेतलेली आहे. ही 2 वाट्या कोथिंबीर आहे. त्याच वाटीने 1 वाटी चना डाळचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदूळाची पिठी घेतलेली आहे आणि हे मुगाची डाळचं वाटण आहे ते टाकलेलं आहे मी. आणि आता आपण हे मिरचीचं वाटण केलं ते टाकलेलं आहे. आता मी अर्धा चमच मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमच ओवा घेतलेला आहे. ते आम्ही हाताने क्रश करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता मी अर्धा चमच हळद टाकलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला मस्त घट्टसं मळून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे मळायचं आहे आपल्याला, कारण की आपली डाळमध्ये सुद्धा ओलावा होता आणि कोथिंबीर पण ओलसरच असते, म्हणून पाणी न घालता आपल्याला हे मस्त घट्टसं मळून घ्यायचं आहे. आता मी 1 चमच तेल टाकलेलं आहे आणि ते सुद्धा आपण मस्त मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याचे असे रोल बनवणार आहोत समान आकाराचे. मी आता रोल बनवलेले आहेत 3. आणि आता मी थोडीशी त्याला तीळ लावणार आहे. बघा, अशा प्रकारे रोलला प्रेस करून मी सगळीकडे मी अशी तीळ लावून घेणार आहे. सगळ्या रोलला मी अशी तीळ लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि आता मी वाफवून घेणार आहे. चाळणीला मी तेल लावलेलं आहे. आता मी ते स्टीम करून घेणार आहे. रोल मस्त बघा थोडं अंतरावर ठेवायचे आहेत. आता मी 15 ते 20 मिनटं हे स्टीम करून घेणार आहे मीडियम गॅसवर. आपले 20 मिनटं झालेले आहेत. आता आपण चेक करून घेऊ. बघा, आपल्याला स्टीम झालेले आहे. आणि हे रोल थंड करून घ्यायचे आहेत, मगच कापायचे आहेत, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. आता मला जरा घाई आहे म्हणून मी गरम असतानाच मी ते कापत आहे, म्हणून ते हलकेसे त्याचा चुरा होत आहे. तुम्ही थंड करून मग कापायला घ्या. आता बघा, मी सगळे कापून घेतलेले आहेत आणि तुम्हाला आवडेल त्या साईडने तसे कापून घ्या, पण जाड जास्त कापू नका, त्याच्यामुळे ते नरम होतात. आणि तेल जास्त गरम नसावं, तेल मीडियमचं गरम असावं. आणि आता मी तळून घेणार आहे. बघा, उलटी पलटी करून आपण मस्त खमंग आणि असे तळून घेणार आहोत. आता मी दुसरी बॅचसुद्धा मी टाकणार आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे, मग दुसरी बॅच टाकायची आहे. आणि टाकल्यावर त्याला थोडं सेट होऊ द्यायचं आहे, मग पलटी करायचं आहे, नाहीतर तेव्हासुद्धा ते तुटण्याची शक्यता असते. त्याला 2 सेकंद अगदी सेट होऊ द्यायचं आहे, मग पलटी करायची आहे. बघा, असं दोघं साईडने मस्त उलटी पलटी करून आपण लालसर असे खमंग असे आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि ही आता मी काढून घेतलेलं आहे. बघा, वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट आपली अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. ही पारंपरिक पद्धतीने मी बनवलेली आहे. आणि अशा प्रकारे करून बघा, कुरकुरीत अशी वडी आपली झालेली आहे. मस्त होते. अशा प्रकारे करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.